नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मित्रांनो, तुम्ही ठीक असाल आणि आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि दासवणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा, कुठेही जाऊ नका मित्रांनो. आणि मी आलेलो आहे चक्क एका टेकडीवरती. तुम्हाला पाठीमाग दिसत आहे टेकडी आणि हिरवीगार झाडे आहे मित्रांनो. इथे लिंबाची झाड आहे, ती चन्नाचं झाड आहे आणि छोटी छोटी झाड आहे ती. आणि नवीन पालवी फुटलेली आहे लिंबाला झाडासनी. चला तर मग टेकडीवरती वाज फिरूया आपण. कसं आहे टेकडी ती पाहूया. चला जाऊया. चाललेलो आहे आपण मित्रांनो खाली. टेकडीवरून थोडंच खाली यायला लागलेलं आहे आणि इथं आहे हिरवीगार झाडी दिसत आहे तुम्हाला. या इथं लिंब आहे आणि ताजा ताजा लिंब आहे मित्रांनो. या इथं पण लिंब आहे आणि इथं घाणेरी आणि ही टेकडी वाढली आहे. तर ही टेकडी आपण पाहणार आहोत. चला तर वरती जाऊ. इकडून टेकडीवरती टेकडीवरती जायला मित्रांनो जागा नाही. टेकडीवरती जायला मित्रांनो जागाच नाही बा. फायनली मित्रांनो पोहोचलोच टेकडीवरती आणि वाट मिळाली आपल्याला जायला टेकडीवरती. आणि आता आपण आलेलो आहे टेकडीवरती. तुम्हाला दिसत आहे टेकडीवरती निम वाळवंटच झालेला आहे मित्रांनो. वाळून गेलेला आहे. उन्हाळ्या दिवसामुळे एकदम कडक उन्हामुळे वाळून गेलेला आहे आणि कुठं कुठं हिरवळ राहिलेली आहे टेकडीवरती. या साईडला हा लिंब एकच दिसतोय, अजून इकडे ह्या साईडला दिसत तुम्हाला. चला तुम्हाला दाखवतो. इथून बोळांड तयार झाले दिसत आहे का? बोळांड ह्याच्यामुळे तयार झालेला असणार आहे. शेळ्या मेंढरं ही ती चरायला येतात ना ह्या टेकडीवरती, त्यामुळे हे तयार झालेलं आहे. त्याच्यामुळेच आपल्याला वाट सापडलेली आहे मित्रांनो. आणि आपण चाललेलो आहे आतमध्ये. हो काय वाजतंय इथं. तर इथं आहे दाट गर्द झाडी मित्रांनो दिसत आहे तुम्हाला. इथं या साईडला या साईडपर्यंत इथे एक मोठं जंगलातील गवत कसं असतं, जंगलातील ती गवत इथं उगवलेलं आहे मित्रांनो. दिसत आहे तुम्हाला. जंगलातील गवत जंगलामध्ये पाहायला मिळतं, पण आमच्या इथं टेकडीवरती जंगलातली गवत उगवलेलं आहे. असं जवळजवळ एक 4 फुटाचं गवत आहे मित्रांनो. असं पडलेलं आहे. 4 फुटाचं गवत आहे, जंगली गवत आहे. हे दिसत असेल तुम्हाला. 4 फुटाचं गवत आहे, मोठं गवत आहे मित्रांनो. जंगली गवत आहे. चला. अरे बापरे, मी अडकलो मित्रांनो. मी अडकलो काट्याला. हो हो हो. फायनली मित्रांनो मी पोहोचलेलो आहे टेकडीच्या टोकावरती. तर मित्रांनो फायनली टेकडीवरती आहे गर्ददाट झाडी. इथं या इथे लिंबाची झाड आहे, ती चन्नाची झाड आहे, ती इकडं विलायची चीज दिसते छोटीशी आणि हिरवीगार झाड आहेत मित्रांनो. लिंबार हिरवा आहे. लिंबावरती चढलेले आहेत असे छोटे छोटे वेल तर दिसत आहे तुम्हाला. आणि इकडं तर मित्रांनो फायनली आपण टेकडीवर पोचलो आहे. दिसत आहे टेकडी आणि खाली टेकडच्या एंडपर्यंत दिसत आहे. तिकडं काहीतरी गोल दिसतंय, ते आपण थोड्या वेळाने जाणारच आहोत. ओके, आपण आलेलो आहे टेकडीवरती. ओके फायनली मित्रांनो आजचं वातावरण कसं झालेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आता तुम्हाला ढगात नेतो डायरेक्ट ठेवा आलेलं आहे ढगामध्ये. तर ढगाचं वातावरण मित्रांनो कळतच नाही. इकडं सूर्य दिसतोय का तुम्हाला? हे आहे सूर्यदेव. कुणीतरी पाखरं मारतंय. हे दिसला सूर्य मित्रांनो. आणि आभाळ आलेला आहे. पावसाचा दिवस नसतानाही उन्हाळ्यात आभाळ आलेला आहे आणि ह्या साईडला ढग आलेले आहेत, काळे काळे ढग. आणि निम्म वातावरण हे निळं आकाश आहे मित्रांनो. दिसत आहे तुम्हाला. निम्म वातावरण म्हणजे निम्म आणि निम्यापासून ढग आहेत. या साईडनं ढग आहेत, हे दिसत आहे तुम्हाला. आभाळ झाकाळलेलं आहे, काळं झालेलं आहे. इकडं सूर्यदेव आहेत.
सूर्यदेव. आणि मित्रांनो जस्ट इथून पहाडी थोडीशी लांब आहे. हे आहे पहाडी, दिसत आहे तुम्हाला पहाडी. ही आहे मित्रांनो पहाडी. मोठी पहाडी आहे इथं पण मित्रांनो. कसं आहे आभाळ. आणि चला तर मित्रांनो मग इथं काय आहे आपण पाहूया. हे इथं विहीर आहे मित्रांनो, चला बघूया काय आहे ते. मित्रांनो ही आहे घाणेरी. आपण खाली येत असताना असं टेकडीवरून खाली यायला लागलेलं आहे. गटाकडून खाली येताना इथं लागते घाणेरी. हे आहे शेळ्यांचा झाडपाला घाणेरी, घाण वास येतो. हां, आणि घरामध्ये लावले तरी मच्छर वगैरे जातात ह्यानं पळून असं म्हणतात. मी अजून काय ट्राय केलेलं नाही, पण ही घाणेरी घरामध्ये जळवली मच्छर वगैरे पळून जातात. घाणेरी घाण वास मारते. या छोटी छोटी फुलं आहेत आणि शेळ्या मेंढरं याला खातात. तुम्हाला दिसत आहे छोटी छोटी, कसलं दिसायला सुंदर दिसतंय फुल मित्रांनो. या इथं पण आहे, दिसलं का मित्रांनो फुल. नाईस. तर ही अशी छोटी छोटी फुलं लागतात मित्रांनो, दिसत असेल तुम्हाला. त्याला काळी बोंड पण येतात मित्रांनो, दिसत आहे तुम्हाला. तर ही आहे घाणेरी. ओके, आणि हा आहे जायचा बाहेर रस्ता. चला तर निघूया. फायनली आपण आलेलो आहे आपल्या विहिरीवरती मित्रांनो, दिसत आहे तुम्हाला विहीर. आणि आलेलो आहे विहिरीवरती. आणि विहिरीत पाणी किती आहे आपण चेक करू आता. उन्हाळ्यात दिवस आहेत. फायनली मित्रांनो विहिरीमध्ये बरंच पाणी आहे. बरंच म्हणजे जवळजवळ विहिरीमध्ये एक 15 ते 17 फूट पाणी असेल मित्रांनो. 15-16 फुटाच्या आसपास पाणी असेल विहिरीत. हां, तर बरंच पाणी आहे मित्रांनो, दिसत आहे तुम्हाला. ही आहे आमची विहीर. आणि पाहू शकता उन्हाळ्यात पण एवढं विहिरीला पाणी आहे आमच्या मित्रांनो. चला पुढे जाऊया मित्रांनो आपण. आपल्याला जायचं आहे म्हैशीला वैरण आणाय, आणि म्हैस काय करते ते पाहून जाऊया. 1 सेकंड मित्रांनो, आपण डायरेक्ट विहिरीच्या तळाला जाऊ आता. दिसत आहे का तळ. हे आलेलं आहे तळामध्ये. आणि तळ काय मित्रांनो दिसू शकत नाही आहे तुम्हाला. ही पाण्याची पातळी आहे. दिसलं का मित्रांनो. हे असं दिसतंय. जाऊ द्या, चला काही विषय नाही. आय होप मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तब तक केले बाय बाय मित्रांनो. आणि जाता जाता महाराष्ट्र व्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तब तक केले बाय बाय. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. चला.